गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। विद्यार्थी व शिक्षक यांच्यावरील संच मान्यताबाबतचा दिनांक 15 मार्च 2024 व कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द होणे या व इतर प्रलंबित मागण्यांच्या दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी नाशिक शहरात गोल क्लब मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला। महामोर्चा राज्यभरातील व आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षक दिनांक 25 सप्टेंबर रोजी सामूहिक किरकोळ रजा घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा करणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा शिक्षण विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने शासनाकडून सतत दुर्लक्ष होते। सोबतच शिक्षण हक्क कायदा 2009 मधील तरतुदीस विसंगत अशा 15 मार्च 2024 5 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्वच संपणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण संपवण्याचे धोरण अलीकडे घेतलेल्या शासन निर्णयामुळे अधोरेखित झाले। यासह अन्य मागण्यांच्या सोडवणुकी संबंधाने शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही। प्राथमिक शिक्षक संघटनांसह चर्चा करून प्रश्न समजून घेणे व त्यावर अनुकूल असा निर्णय घेण्याच्या बाबतीत प्रचंड उदासीनता आहे। त्यामुळेच अत्यंत व्यथित होऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षक आणि तेथे शिकणाऱ्या पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेता राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांना तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पुणे येथे दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी निर्धार बैठक संपन्न झाली। या बैठकीत निश्चित केल्यानुसार खालील मागण्यांसाठी आंदोलन केले गेले। 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा। 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व नियुक्त देण्याचा 5 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय रद्द करावा। विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तविक अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे। 7व्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व सन 2004 नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा। 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांना शासकीय कर्मचाऱ्यांना 1982 ची पेन्शन आदेश निर्गमित करावेत। विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अवलंब मिळावा। 2024 ते 2025 वर्षात राबवलेली गणेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी। अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत, त्या ठिकाणी तातडीने पाठ्यपुस्तके व पूर्वावित पाठ्यपुस्तकांना कोरी पाणी न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात। शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करणे। राज्यातील शिक्षकांना 10, 20, 30 सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी। सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळावी। अनुकंप तत्वावर नियुक्त शिक्षकांना टीईटी अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा। नगरपालिका महानगरपालिका गट क ड मधील शिक्षकांच्या वेतनाचे 100% अनुदान शासनाने द्यावे। या शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीत ई-क्युबेर अंतर्गत व्हावे। शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांत वाढती अनेकविध अभियाने उपक्रम निरनिराळे सप्ताह बहिशाल संस्थेच्या परीक्षा ऑनलाईन माहित्यांची वारंवारिता इत्यादी कामे ताबडतोब थांबवावी। याबाबत शासन स्तरावरून अनुकूल निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन केले जाणार आहे। आंदोलनाचे स्वरूप असे असणार आहे की न्याय मिळेपर्यंत काळी फीत लावून विरोध प्रदर्शन। राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक तथा कथित सर्व प्राथमिक व्हॉट्सॲप ग्रुपवरून बाहेर पडून असकाळ सुरू करतील। ऑनलाईन कोणतीही माहिती देणार नाही। बुधवारी दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी राज्य जिल्हा व आपल्या दिंडोरी तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी सामूहिक किरकोळ रजा घेऊन पालकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल। सदरील मोर्चामध्ये सर्व शिक्षक संघटना राज्य जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच सर्वसामान्य शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। परंतु फक्त या गोरगरिबांच्या शिक्षणाच्या ठिकाणी मात्र शासनाकडून काटकसर होते आहे। तुम्ही बघत आहात की सर्वसाधारणपणे मागच्या काही काळामध्ये शासनाने विविध असे काही JR काढलेले आहे, ज्यामध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती
आणि अशा पद्धतीचे संच मान्यतेचे शासन निर्णय की ज्या शासन निर्णयामध्ये शिक्षकांची कपातच होईल आणि या कारणास्तव शिक्षकांची संख्या कमी होत असल्या कारणाने आणि दोघांनी गरिबांच्या मुलांचं शिक्षणाचं नुकसान होत असल्या कारणाने याच्या विरोधात आणि याबरोबरच अगदी जे मुलं गरिबांच्या घरी जन्माला आलेले आहेत परंतु ज्यांच्याकडे आधार कार्ड टाकण्याची क्षमता नाही आहे त्यांनी सुद्धा शाळेत येऊन सुद्धा त्या विद्यार्थ्यांना गणतीमध्ये न घेतल्या कारणाने शिक्षकांच्या संख्येवर त्याचा परिणाम होत आहे. वास्तविक सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की आधार कार्ड नसेल तरी त्याला विद्यार्थी मानण्यात यावं तरी त्याची गणना करण्यात यावी. एस मराठी न्यूजसाठी नाशिक प्रतिनिधी नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.